झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. शी, किती गुंतलेली आहेत ही फुलं. कोणाकडे वेळ नाहीये इथे लक्ष द्यायला. असू दे ग, तू देतेस ना लक्ष, झालं मग. आता कोणी देत नाही म्हटल्यावर मला द्यावंच लागेल ना. फुलांसारख्या नाजूक आणि सुंदर विषयांवर चर्चा करताना सुद्धा किती चिडचिड करतेस ग तू. आणि इकडे मी मदत करतो. काही नको, मला तुमची मदतही नको आणि तुमचे उपदेशही नको. मला सांग, मोठेपणा कशात असतो ग? आपण नेहमीच मन मोठं करून मुलांच्या सगळ्या चुका पदरात घेतो, म्हणूनच सगळे गुंते सुटतात, हो की नाही? आता फुलांमध्ये मुलांचा विषय कुठून आला अचानक? अगं, मुलं म्हणजे फुलंच, दुसरी नाही का? हे बघा, काहीही उगाच बोलू नका, मला सगळं कळतंय. तुम्ही फुलांबद्दल नाही, उदय बद्दल बोलताय. अगदी बरोबर ओळखलंस. अहो, उदय लहान आहे का आता? तो कसा वागलाय माहितीये ना तुम्हाला? अगं, पण त्या केल्या गोष्टीचा त्याला पश्चाताप वाटतोय ना आता. तो हा असा मूर्खपणा करेल असं अजिबात वाटलं नव्हतं मला. जुईच्या आई बाबां अगं, ती जुई सुद्धा विसरली हे. तू ही एकच गोष्ट काय धरून बसलीये? उदयने आता हा बालिशपणा सोडायला हवा. मी त्याला म्हंटल होतं की त्या नागांचा विषय डोक्यातून काढून टाक म्हणून, पण नाही, त्याने आगाऊपणा केलाच. मालती, अगं सारखं सारखं तेच तेच उगाळत बसण्याचा कंटाळा येत नाही का ग तुला? जाऊ दे, उदय लहान आहे अजून, त्याला काही समजत नाही. तू आधी तुझ्या डोक्यातला त्याच्याबद्दलचा राग काढून टाक बरं. माझ्या रागाचं काय घेऊन बसलात तुम्ही? माझा राग आला आणि जाईल सुद्धा. जरा जुईच्या आई बाबांचा विचार करा. त्यांनी आता ही गोष्ट फार मनाला लावून घेतली नाही म्हणून ठीक आहे. हो, त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर आज हे प्रकरण किती गंभीर झालं असतं याची कल्पना सुद्धा नाही करवत मला. हो ग, आता कुठं सगळं सुरळीत झालंय. उदयला समजायला पाहिजे ह्या गोष्टी. लहान होता तोपर्यंत मी त्याच्या चुका पोटात घातल्या, पण आता नाही जमणार मला. आई, हा घ्या फ्लावर पॉट. पाहिलं, मला काय हवं काय नको हे हिला बरोबर कळतं. थँक्यू जी. बाबा, आता उदय मोठा झाला असला तरी तो परत लहान होऊच शकतो ना?
करतोयस हे? नाही मावशी, मावशी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मावशी, मला प्लीज माफ कर मावशी. लहानपणी माझ्याकडून चूक झाल्यानंतर तू मला अशाच उठाबशा काढायला सांगायचीस आणि माफ पण करायचीस लगेच. आता तू माफच करत नाहीस मावशी, प्लीज ना, चुकलो ना मावशी, माफ कर ना मावशी, प्लीज ना, प्लीज माफ कर ना मावशी. आता कंबर जाईल कामातून माझी, खूप उठाबशा झाल्यात ग मग. ठीक आहे, थांब. पण एक लक्षात ठेव हं, ह्यानंतर असं कधी होता कामा नये. नाही मावशी, डेअरिंगच होणार नाही आता. मावशी तू पण ना. झालं का मावशी आणि भाच्याचं पॅचअप? झालं कसलं? तू घडवून आणलेस, माहितीये मला सगळं. घरातल्या सगळ्यांना कसं एकत्र बांधून ठेवायचं ना, तुला चांगलंच कळलंय आता. मावशी म्हणजे तुझा राग गेला ना? गेला कसला? राग गेलेला नाहीये हं? वहिनी तुम्ही घालवलाय. म्हणजे तेच गेला ना, आता माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं टेन्शन गेलं ना मावशी, आता मला कुठे बरं वाटतंय. चल एक सेल्फी कडे मावशी. तू लहान आहेस का रे? हा, काय सारखे सारखे फोटो काढतोस? अगं मावशी एवढं मोठं पॅचअप झालंय, दी भाचा आणि मावशी पॅचअप, ग्रेट पॅचअप. मग एक फोटो नको, सेल्फी नको एक? हा वहिनी ये, तू पण ये. चल. हो हो, ये. नाही नको. अगं ये. अशी काय करतेस? अरे ही तुम्हा दोघांची स्पेशल आठवण आहे, उलट मीच काढते ना तुमचा फोटो. ओके हे घे. नाही नको, माझा फोन यूज करते. ठीक आहे, एकदम मस्त काढा. ये मावशी. आई चांगला जोरात कान फिरगडा हा त्याचा, चांगलं लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर. आई ग मावशी, आधीच पाय दुखतंय. आज माझ्यामुळे आईंचा उदयवरचा राग गेलाय, पण उदयच्या मनातला डाऊट आईंना आवडला नसला तरी तो खरा आहे. जुई बाळा, नाश्ता करून घे ना थोडा. नकोय बाबा मला. मग ज्यूस तरी घे. नकोय ग आई. अगं जुई, तुला काय झालंय? अशी का वागतेस? मला ना कंटाळा आलाय आई. कसला? आत्ता कुठे लग्न झालंय आणि एवढ्या लवकर कंटाळलीस संसाराला? संसाराला नाही रे बाबा, मला ना या इच्छाधारी आयुष्याचा कंटाळा आलाय. आपण असे नसतो ना तर उदयला आपल्यावर डाऊट आला असता का? अगं पण डाऊट क्लिअर झालाय ना आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.